तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षेसाठी अ, मराठी या विषयाची आपण एक सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या घटक चाचणीमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. पूर्ण 20 गुणांची ही परीक्षा असेल. वेळ 1 तास असेल तुम्हाला परीक्षेमध्ये. हं. तर यासारखे प्रश्न म्हणजे या स्वरूपात जर तुम्ही प्रश्नांची तयारी केली, तर याच्यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. हेच असतील असं नाही, पण ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते प्रश्न दिसतील. त्यामुळे सरावासाठी याचा सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा चांगला उपयोग करा. हं. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 1. खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ही व्यवस्थित उत्तरं वाचायची आहेत. तर आधी उतारा वाचायचा आहे तो आणि तो उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता पहिलं काय आहे बघा, वसंतच्या हातातील कागदावर कोणते वाक्य लिहिलं होतं? तर बघा इथे तमसो मा ज्योतिर्मयम असं ते वाक्य लिहिलं होतं. म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा त्याचा अर्थ होतो, पण हे वाक्य आहे तमसो मा ज्योतिर्गमय. त्यानंतर वसंतचं शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला केव्हा झाली? आता बघा त्याचा वसंत काय म्हटलेलं आहे बघा, की दादांचं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? आणि काही झालं तरी मी शिकणारच. हे जे वाक्य आहे ते ऐकून तडातडा तुटणाऱ्या वसंतच्या तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटल्याची जाणीव ह्या वाक्यानं काय झाली शंकरला झालेली. तर हे तिथे तुम्ही उत्तरामध्ये लिहायचं आहे. मीराने वसंताला तमसो मा ज्योतिर्गमचा सांगितलेला अर्थ. त्याचा मेन अर्थ लिहायचा आधी, अंधारातून उजेडाकडे. तिला परत कळालं नाही म्हणून त्यानं काय सांगितलं, आत्ता वाचता येत नव्हतं आणि वाचायला शिकलं. म्हणजे वाचता येत नाही अंधारात असणं आणि वाचायला शिकणं जर वर्गात जाऊन शिकलास तर अंधारातून उजेडाकडे, असं तिचं उदाहरण पण तिनं दिलेलं आहे. ते इथं माहिती लिहायची ती. त्याचा आधी अर्थ लिहायचा आणि तिनं दिलेलं उदाहरण सुद्धा स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 2. खालील कविता वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहा. हे सुद्धा 5 गुणांसाठी. सुवासिनी कुठे जात आहेत? देवदर्शनात. त्याच्यानंतर कवितेत आलेल्या प्राणी, पक्षी व फुलांची नावे लिहा. ह्या पूर्ण कवितेमध्ये गाय असेल, पारिजात असेल, तर हरिण असेल, तर अशी इथं तुम्हाला आणखीन कुठली कुठली फुलांची वगैरे नावं असतील तर ती इथं लिहायची आहे. सगळी आलेली. सुंदर हरणी हिरव्या ही ओळ कवितेत कुठे आहे बघायचं आणि त्याच्या सुंदर हरणी हिरव्या पुरणी निज बाळांसह बागडती, मंजुळ पावा गाय तयाचा. तर ते पण काय करायचं तुम्ही, पुढचं वाक्य मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एक सुरे, हे पुढचं पूर्ण करायचं त्याच्यात. आता ते केल्यानंतर पुढे विरुद्धार्थी शब्द. हर्ष म्हणजे आनंद, आनंदाच्या उलट दुःख. विरुद्धार्थी लिहायचे. मंजूळ म्हणजे ऐकायला खूप छान, त्याच्या उलट लिहायचं कर्कश. त्याच्यानंतर वचन बदला. एक आठवण, अनेक काय होणार आठवणी. त्यानंतर एक डोंगर, अनेक डोंगरच राहणार. पोरगा काय येणार पोरगी. लिंग बदला. पोरगा, पोरगी, बैल, गाय. तर हे लिंग बदलामध्ये. यानंतर प्रश्न 4 जो आहे, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. शाळेचा पहिला दिवस आणि माझा आवडता महिना. पहिल्यांदा इथं तुम्हाला जो विषय निवडायचा आहे तो इथं असं टायटल द्या. हे इथे सुरुवातीला दिलं तरी चालेल. थोडासा एक पॅराग्राफ करून लिहायला सुरुवात करा. याच्यामध्ये 10 ओळींचा निबंध तिथे लिहायचा आहे. ओके. तर अशा प्रकारे त्याला 4 गुण असतील. म्हणजे एकूण 20 गुणांची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. अशा प्रकारच्या प्रश्नांची ह्या 2 विषयाच्या निबंधाचे असे सोपे सोपे विषय तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता. तसंच इथं जे आपण समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहेत त्यांचे सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तर ते तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.